JEE याज आणि CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आणि पुढील वाटचालीसाठी या गुणवंत विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. तर नमस्कार. आता त्या दिवशी छोटासा आपला कार्यक्रम झाला होता, त्याच्यामध्ये अरबी सरांनी असेल, निरंजन सरांनी असेल, ते जे तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं तेच मार्गदर्शन आहे. पण आजची खास गोष्ट म्हणजे माझे जे बाकीचे मित्र असतील आणि जे आपल्या वर्गातील विद्यार्थी असतील, खरं तर त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण त्यांनी पण तुमच्यासारखंच असं बसून सुरुवात केली होती आणि त्यांचं पण आज स्वप्न साकार झालेलं आहे. त्यांनी सुद्धा भविष्यात आता याच्यापेक्षा जास्त ते मिळवणार आहेत आणि जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत ते विद्यार्थी सुद्धा, आणि ज्यांचा रिझल्ट जरी नाही आला तरी त्यांना या प्रवासातून शिकायला मिळालं असेल की आता पुढे कशी मेहनत करायची. त्याच्यामुळे तुम्हाला न घाबरता मेहनत तुमची चालीच आहे आणि घाबरायचं नाही. जसं सराव आहे तसा सराव चालू ठेवायचा आहे. आणि आज विशेष तर मी एक गोष्ट सांगणार आहे, म्हणजे त्या दिवशी सांगितली होती तयारी थोडी कशी करायची. आज सर्वप्रथम आपल्याला एका मॉक टेस्टची भीती वाटते. मॉक टेस्ट म्हणजे सराव परीक्षांची भीती वाटते. तर सराव परीक्षांना तुम्हाला भ्यायचं नाही. सराव परीक्षेला तुम्हाला किती पण कमी मार्क जरी पडले तरी सराव परीक्षा देत राहायचे. सराव परीक्षांनी तुम्हाला त्याच्याविषयी इम्प्रुव्हमेंट करणार आहे की आपलं काय चुकत आहे. आणि सराव परीक्षातच खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवशी सांगितलं होतं की तुमची अर्धी प्रिपरेशन फक्त तुमच्या अभ्यासाने अर्धीच प्रिपरेशन होणार आहे आणि सराव परीक्षेने तुमची अर्धी प्रिपरेशन घेऊन आहे ती सराव परीक्षेने होणार आहे. त्यामुळे सराव परीक्षांसाठी तुम्हाला घाबरायचं नाही. सुरुवात करायची इझी क्वेश्चन पासून. परीक्षेत जर आपण जितके जास्त इझी क्वेश्चन सोडू तितके आपण पराभवाकडे जात असतो. त्यामुळे इझी क्वेश्चन पेपरमध्ये आपण सुटला नाही पाहिजे. आधीपासून सुद्धा इझी क्वेश्चन जवळपास सगळे झाले पाहिजे. जे मीडियम क्वेश्चन आहेत त्या मीडियम क्वेश्चन मध्ये सुद्धा अर्ध्याच्यावर क्वेश्चन आपले जर झाले तर कोणतीही परीक्षा असो, JEE असो, नीट असो, आता प्रत्येक परीक्षात हे बदलतात रेशो बदलतात की इझी क्वेश्चन किती, मीडियम क्वेश्चन किती. तर तुम्हाला हे गोल फिक्स करायचे की मी इझी क्वेश्चन सोडणार नाही. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आधी इझी क्वेश्चन सापडणार, प्रत्येक क्वेश्चन थोडं वाचून बघणार, इझी क्वेश्चन वाटलं तर आधी तो सोडवणार. तर असं तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये करायचं सगळं काही तुमच्या अभ्यासानेच होणार नाही. त्यासाठी तुम्ही या बऱ्याच गोष्टींकडे जाणूनपूर्वक लक्ष द्या. सगळी बेस कोर्सची पद्धत सुरू केली, त्याचा पण विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फायदा घेतला पाहिजे. आम्हाला सुद्धा जे शिक्षक होते तशाच प्रकारचे शिक्षक तुम्हाला आहेत. तुम्हाला पण शिक्षकांच्या योगदानाशिवाय तुम्हाला पण खूप मेहनत करायची आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे. खूप आनंद व सुंदर होणार पाहण्यास मिळतं. या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वात मोठं यश मिळवलं त्याच्याशी आपण संवाद साधूया. काय नाव आहे? श्रीकांत सर. काय कोण केलं, काय मार्क्स आहे? मला MSc 2024 मध्ये PCM ग्रुपमध्ये 99.6% आहे. काय वाटतं पहिली परीक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कसं वाटतं? मला तर सर्वप्रथम मला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि आईवडिलांचे ज्यांनी मला टाईम सपोर्ट केला त्यांचे आभार मानायचे वाटतात. कारण त्यांचे म्हणजे होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये आपण शिक्षण घेतो आणि अशा परिस्थितीत काय वाटतं यापुढे अशा परिस्थितीची यश विद्यार्थ्यांना मिळेल? आपण कंटिन्युटी ठेवली पाहिजे, सतत अभ्यास केला पाहिजे आणि कोणतेही असो, कोणत्याही ठिकाण असो, आपण जर अभ्यास करत राहिलो कोणतेही यश आपल्याला मोठा